नमस्कार। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज परिस्थिती एवढी चांगली असताना जागेवरती व्यापारी का कमी मागतोय हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय आणि मलाही पडतोय। आज खऱ्या अर्थानं 120, 125, 130 रुपये गोटीपासून ते साधारणतः 250-200 रुपये किलोपर्यंत माल विक्री होतोय आणि जागेवरती आज रेट रिव्हर्स व्हायला लागलेत अशी परिस्थिती शेतकरी बोलून दाखवतोय। परंतु अजून कुठेही मार्केटमध्ये रेट कमी झालेले नाहीत आणि माल हा आता महाराष्ट्रात कमी व्हायला लागलेला आहे। राजस्थानमध्ये मार्केट चालू झाली पण मार्केटमध्ये माल अजून तसे चांगले आलेले नाहीत आणि किंबहुना अजून 1-1.5 महिना माल येणार नाहीत। पण शेवट व्यापारी आहे, व्यापाऱ्याला वाटतंय तिथे जाऊन आपल्याला स्वस्त भेटतंय ते जातील, परंतु त्या क्वालिटीचे माल अजून राजस्थानमध्ये तसे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपलं सुद्धा डाळिंब यार्ड चालू होईल, परंतु तिथे थोडा जो शेतकरी आहे त्यांची अडचण होऊ नये म्हणून आपण ती मार्केट चालू करण्याचा प्रयत्न करतोय। परंतु हे असताना महाराष्ट्रामध्ये एकदम रेट कडाडलेले असताना जाग्यावरती रेट कमी जर मागत असेल तर मोकळं आपण मार्केटला आलं पाहिजे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता जो हा नोव्हेंबर महिना हा तर टाईटच आहे, परंतु डिसेंबर महिना सुद्धा टाईट जाणार आहे आणि जागेवरती जर सौदे देत असतील तर त्यांनी मोकळं आलं पाहिजे। फक्त आता आपल्या अपेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त वाढू नका, कारण आता थंडी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे वरच्यावर अशींना थोडेसे स्थानिक बाजारपेठेमध्ये बी थंडीच्यामुळं रेट कमी जास्त मिळत असेल तरी लहान मालांचे डिमांड हे अजून टिकून आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे चांगले पैसे बनतायत। आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज ग्राहक महाराष्ट्रातल्या मालालाच डिमांड करतोय, राजस्थानच्या मालाला अजून डिमांड करत नसताना अशा परिस्थितीत आपण सावध राहिलं पाहिजे, सावध पवित्रा घेतला पाहिजे। एवढंच मी कळकळीचं आव्हान माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना करत असताना उत्तर महाराष्ट्रातले जे माल संपलेले आहेत, आता कर्नाटक काही राज्यातनं माल किंवा महाराष्ट्रातल्या काही तुरळक भागातनच माल येत आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना चांगला इथं पुणे मार्केटमध्ये फायदा होतो, कारण थोडा जरी माल आला तरी ट्रक लोडिंगची गरज पडत नाही। सर्व सुविधा पुण्यामधून असल्यामुळं हे सर्व शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि म्हणून शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता एक मोकळा राऊंड मारा आणि मग मार्केटला मारा ना, हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।